नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय गणित सत्र 2 साठी म्हणजे घटक 10 ते 17 या घटकावरती द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका असणार आहे. स्वरूप हेच असतं, त्यामुळं या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सरावासाठी सोडवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं त्याच अभ्यासक्रमावर प्रश्न कसे विचारले जातात, कोणता प्रश्न किती गुणासाठी विचारला जातो हे लक्षात येते. तेव्हा अंतिम परीक्षा सरावाच्या दृष्टीने यामुळे सोपी जाणार आहे. प्रश्न 5वा आपण सोडणार आहोत. 4 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. खालील उपप्रश्न सोडवा. कोणते 2 10 गुण आहेत, एकूण 3 असतात. पहिला आहे दशादशे 8 दराने 20,000 रुपयावरील 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक काढा. प्रथमतः आपल्याला या ठिकाणी पी मुद्दल 20,000 रुपये आहे. एन मुदत या ठिकाणी 2 वर्षे आहे. आर दर 8% आहे आणि ए रास काढायचे आहे प्रथमतः, आणि रास काढल्यानंतर मग सरळ व्याज काढायचा आणि दोघांमधला फरक घ्यायचा आहे. ए बरोबर सूत्र आहे राशीचं पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 कंसाचा एन. या ठिकाणी पीची किंमत 20,000 गुणिले 1 अधिक आरची किंमत 8 भागिले 100 कंसाचा दुसरा घात छेद सारखा नाही, तिरकस गुणाकार 100 एके 100 अधिक 8 एके 8 100 8 108 भागिले 100 2 वेळा, म्हणून 20,000 गुणिले या ठिकाणी 108 भागिले 100 गुणिले 108 भागिले 100 1 2 3 4 1 2 3 4 शून्य गेल्यामुळं आपल्याला 108 गुणिले 108चा गुणाकार करावा लागेल आणि मग त्या गुणाकाराला 2 न गुणायचं. 8 8 64 108 गुणिले 108 8 8 64ला 4 हाच्याले 6 8 0 0 आणि 6 8 1 864 2 फुल्या दिल्या. ह्या शून्यानं न गुणल्यामुळं शतकानं गुणायचं, मग 2 शून्य 108 1 108 4 6 8 9 16 10 1 11,664 याला गुणिले 2, त्यामुळं बेचोक 8 11,664ला 2 बेचोक 8 बेसक्क 12ला 2 हाच्याला 1 बेसक्क 12 ने 1 13ला 3 हाच्याला 1 11 22 ने 1 23 23,328 रुपये रास आली. ओके, रास बरोबर 23,328 रुपये. त्यानंतर सरळ व्याज काढायचं आहे पी गुणिले एन गुणिले आर भागिले 100. त्यामुळे या ठिकाणी पी 20,000 आहे गुणिले एन 2 आणि 8 दर 8 आहे भागिले 100 1 2 1 2 8 दुनी 16 दुनी 32 आणि या 2 शून्य 3,200 रुपये. पुन्हा एकदा 8 2 16 दुनी 32 वर 2 शून्य 3,200 रुपये. या ठिकाणी चक्रवाढ व्याज काढायचे आपल्याला. प्रथमतः हे सरळ व्याज झालं. चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल. चक्रवाढ व्याज बरोबर रास आहे 23,328 वजा मुद्दल आहे 20,000 रुपये वजा 20,000, त्यामुळं 3,328 रुपये उरले. ओके, चक्रवाढ व्याज. आता फरक विचारला आहे, चक्रवाढ व्याज वजा सरळ व्याज. फरक बरोबर चक्रवाढ व्याज आहे 3,328 वजा 3,200 रुपये सरळ व्याज आहे. 28 मधने 2 शून्य गेले 28 उरले, 3 मध्ये 2 गेला 1 3 3 गेले 0 128 रुपये फरक आहे. ओके, 328 रुपये. दुसरा प्रश्न आहे 2m घन अधिक m वर्ग अधिक m अधिक 9ला 2m वजा 1 ने भागून येणारा भागाकार व बाकी लिहा. 2m घन अधिक m वर्ग अधिक m अधिक 9ला 2m वजा 1 न भागायचा आहे. पहिला भागाकार 2m घन येण्यासाठी 2m ला m वर्ग न गुणावं लागेल, म्हणजे 2m गुणिले m वर्ग 2m घन. त्याबरोबरच वजा 1ला पण m वर्ग गुणाने m वर्ग गुणायचं, m वर्ग 1 m वर्ग वजा m वर्ग. वजाबाकी करताना दुसऱ्या बहुपदीच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं, वजाचं अधिक आणि या पण अधिकचं वजा. हे वजाबाकी करण्यासाठीचे चिन्ह आहे वजा.
बदललेली चिन्ह विचारात घ्यायची तर 0. इथं यम वर्ग अधिक यम वर्ग 2m वर्ग अधिक यम वरचा घेतला. हे अधिक चिन्ह आहे, अधिकचा भाग आला. 2m वर्ग येण्यासाठी या 2mला m न गुणलं पाहिजे. 2m गुणले m 2m वर्ग आणि वजा 1ला आता m एक्के m वजा m. बदललेलं चिन्ह बदलायचं चिन्ह आणि बदललेलं चिन्ह विचारात घ्यायचं. हे अधिकचं वजा झालं 0. इथं m अधिक m 2m वरचे घेतले अधिक 9. इथं अधिक 2m आहे. अधिक 2m येण्यासाठी या 2mला 1 न गुणायचं. 2m एक्के 2m. ओके. आणि 1 गुणले वजा 1 वजा 1. चिन्ह बदलायचे. हे वजा हे अधिक. इथं 0 2m वजा 2m 9 1 10 ही बाकी 10. ओके. त्यामुळं भागाकार काय मिळाला m वर्ग अधिक m अधिक 1 m वर्ग अधिक m अधिक 1 आणि बाकी बरोबर 10. ओके. आणि शेवटचा प्रश्न आहे पुढीलपैकी प्रत्येक जोडीतील त्रिकोणासारख्या खुणाने दाखवलेले घटक एकरूप आहेत. प्रत्येक जोडीतील त्रिकोण शिरोबिंदूंच्या कोणत्या संगतीने आणि कोणत्या कसोटीने एकरूप आहेत ते लिहा. प्रत्येक जोडीतील त्रिकोणाचे उरलेले संगत घटक लिहा. या ठिकाणी पहा हे 2 त्रिकोण आहेत PQR आणि या ठिकाणी SRT हे त्रिकोण आहेत. या बाजूला ही बाजू एकरूप आहे, या बाजूला ही बाजू एकरूप आहे. म्हणजे PRला RT एकरूप आहे, QRला RS एकरूप आहे. PRQ हा कोण SRT हा कोण विरुद्ध कोण एकरूप आहेत. त्यामुळं 2 बाजूमधला हा कोण आहे को कसोटीने हे एकरूप आहेत. त्यामुळे या ठिकाणी शिरोबिंदूमधील एकाच एक संगती महत्त्वाची आहे PQR. एकाच एक संगती PRQ. PRQ TSR. ओके. पहा या ठिकाणी PQला ST, PQला सॉरी मध्ये को हा R मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी PRQ संगत TRS. ओके. म्हणजे PQला TS, PQला TS, RQ हा RQला RS. ओके. आणि PRला RT, PRला RT ही एकाच एक संगती शिरोबिंदूमधील. त्यामुळं त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहेत? त्रिकोण PRQ एकरूप त्रिकोण TRS बरोबर बा कसोटी. हा भाग महत्त्वाचा आहे. 2 बाजूमधला कोण आहे. प्रत्येक जोडीतील त्रिकोणाचे उरलेले संगत घटक लिहा. आता उरलेले संगत घटक म्हणजे रेख PQ एकरूप रेख ST हे विचारात घेतलेले नाहीत. ते रेख PQ एकरूप रेख ST. ओके. त्यानंतर हा कोण P म्हणजे QPR आणि कोण हा T RTS. कोण QPR, कोण QPR एकरूप STR. आणि हा कोण PQR इतरमध्ये PQR आणि TSR. ओके. कोण TSR इतर संगत घटक. एकरूप घटक अशा पद्धतीनं. म्हणजे बाकोबा कसोटीमध्ये 3 घटक गेले. 2 बाजू, इथे एक बाजू घेतली, इथं एक कोण आहे तर इथं 2 कोण आहेत. ओके. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर आपण
स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व 8वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे. धन्यवाद. आपणास व्हिडिओ आवडला असेल तर जरूर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या, प्रोत्साहन द्या. आणि पुढील व्हिडिओ करण्यासाठी आपल्यासाठीच अधिक प्रोत्साहन मिळेल. आहेच चांगल्या दर्जाचे अधिक व्हिडिओ, अनुभवसंपन्न असे व्हिडिओ आपल्यासमोर जरूर येत राहणार आहेत. धन्यवाद.